पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येक महावर्षाची जयंती जी आहे ती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते। याही वर्षी डॉक्टर अण्णाभाऊ साठे 110वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडत आहे। त्या अनुषंगाने काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आणि प्रमुख जे आहे ते या ठिकाणी यावर्षी जयंती जी आहे ती 7 दिवसाची असणार आहे। त्याचबरोबर उद्यापासून जे आहे ते साहित्य रत्न 2 ही एक सायकल स्पर्धा देखील या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडणार आहे। काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर जयंतीचे अध्यक्ष आहेत ते देखील आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत आज या पर्वाची तुम्ही अध्यक्ष आहात, कशा प्रकारे ही जयंती कशा प्रकारे असणार आहे? यावर्षी सर पहिल्या दिवशी आमचा सकाळी रक्तदान शिबिर झालं, त्याच्यानंतर आरोग्य शिबिर झालं, पुस्तकांचं स्टॉल लागतात, लोक येतात, महापुरुषांचं दर्शन घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम बघतात। दुपारी दररोज दुपारी 12:30 ते 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जेवण असतं। जेवण वगैरे करून आलेले सर्व समाज बांधव आपल्या कार्यक्रमाचा आनंद पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येक वर्षी जल्लोषात उत्साहात साजरी करण्यात येते। या वर्षी ही कसा उत्साह पाहायला मिळतो? नक्कीच त्याला महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये त्यासाठी समाजाला खूप आदराने स्थान मिळालेलं आहे। आणि ही जयंती मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात मोठी जयंती होते। त्याच अनुषंगाने यावर्षी देखील महानगरपालिकेला आमच्या मानव समाजाने मागणी केली की आपण 5 दिवसाचा 6 दिवसाचा कार्यक्रम करतो, तर आपण आपलं सत्तावन्न कार्यक्रम करूया, जेणेकरून समाजामध्ये प्रबोधनात्मक आणि विसर्जनाचा आदर होईल। युवा पिढीला काहीतरी आपण एक चांगले ज्ञान देण्याचा आपण प्रयत्न करतो। त्या अनुषंगाने आपण सत्तावन्न कार्यक्रम नक्कीच जर तुम्ही पाहिलं असेल तर जे विधान परिषदेचे आमदार आले की अमित गोरगे साहेबांनी एक नवीन संकल्पना या ठिकाणी मांडली आणि ती एक नवीन नाती पडलेली आहे मागच्या समाजामध्ये। त्या समाजामध्ये साहित्य दौड म्हणून कार्यक्रम त्याच्यामध्ये किमान आतापर्यंत 2000-3000च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत, म्हणजे किमान 4000 ते 5000 लोक याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत। त्या 4 ते 5000 लोक जे आहेत संपूर्ण भारतामध्ये दौडसाठी साहित्य दौडसाठी येणार आहे। तर जे साहित्य आहे जे त्यांची जे कादंबरी वगैरे आहेत हे त्या लोकांपर्यंत काही पोहोचण्याचा प्रयत्न करतात। ज्ञानाचा प्रकाश पडावा व्यक्तीला समजले पाहिजे, हा या सगळ्या प्रकारचा मागचा आमचा एक हेतू आहे की जेणेकरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी संपूर्ण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचावे। या अनुषंगाने आदरणीय विधान परिषदेचे आमदार अमित गोरगे साहेबांनी ही दौड केलेली आहे आणि आम्ही नक्कीच मानवी समाज त्यासाठी खूप उत्साही आहोत। आणि उद्या सकाळी 5:30 वाजता ते दुपारी म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत 3 ते 4 तासाचा प्रोग्राम असणार। याच्यामध्ये पूर्ण भारतामधनं युवा पिढी सहभागी झालेली आहे। आपण बघतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या वर्षी जे आहे ते 1 तारीख ते 7 तारीख आता 7 दिवसाचा जो आहे तो प्रबोधन विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर या जे आहे ते साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे यांचा प्रचार व्हावा यासाठी विधान परिषदेचे आमदार अमित गोरगे यांच्या जे आहे की साहित्य दौड या सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात या ठिकाणी चिंचवड शहरामध्ये करण्यात आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि उद्या 5 ते 10 या दोन्ही साहित्य तत्वर आपल्या या ठिकाणी देत आहे। महाराष्ट्र येथे देवा बालके चिंचवड काय सांगू दिवस हा कार्यक्रम असणार आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार? कार्यक्रम सालाबादप्रमाणे 1 तारीख ते 5 तारीख असा असतो, मात्र यावर्षी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम 5 दिवसाच्या ऐवजी 7 दिवसाचा महापालिकेकडे आम्ही सर्व कमिटीने मंजूर करून घेतलेला आहे। 7 दिवस या ठिकाणी विचार
विचारांचं प्रबोधन केलं जातं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर लहुजी वस्ताद साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊमाई, सगळे म्हणजे सर्वांच्या विचारांचं प्रबोधन या ठिकाणी आम्ही केलं जातं. त्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही नियोजित करून महापालिकेला घेत असतो आणि महापालिका हा कार्यक्रम ठरवून नियोजित करत असते. त्याचा फंड महापालिका देत असते. आमची उत्सव समिती कमिटी, ही कमिटी फक्त आम्ही या महापालिकेला सहकार्य करण्याचं काम करत असतो. दरवर्षी अध्यक्ष बदलला जातो. लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन मतदान करत असताना आजी माझी अध्यक्ष असे मिळून 35-36 आजी माझी अध्यक्ष आहेत, आजी माझी नगरसेवक आहेत. त्यांच्या मतदानाद्वारे आम्ही अध्यक्ष निवडतो आणि तो अध्यक्ष 5 ते 7 दिवस हा कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. त्याला सर्वजण आम्ही साथ देतो. चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम असतात. विचाराचं प्रबोधन या ठिकाणी केलं जातं. म्हणूनच या ठिकाणी जी गर्दी दिसते त्या विचाराचं प्रबोधन झालेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित असतो. या ठिकाणी यावर्षी आम्ही मातंग समाजाचा मोर्चा 18 तारखेला आयोजित केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामधून घर बंद आंदोलन, घर चूल बंद आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे. 18 जुलैला, 18 ऑगस्टला, 18 ऑगस्ट रोजी लहुजी वस्ताद साळवे पुतळा तिथून मोर्चाला सुरुवात होईल आणि तहसीलदार कचेरी निगडी या ठिकाणी तो मोर्चा विसर्जित होईल. त्या ठिकाणी विचाराचं प्रबोधन होईल. सर्व नेते मंडळी महाराष्ट्रामधून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या विभागामध्ये संदीपान रोमणे असोत, मी भाऊसाहेब अलारे असोत, कमिटी असोत, आम्ही आमदार असोत, आम्ही गोरखे आणि राज्यातील सर्व लोक या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी भव्य असा मोर्चा निघणार आहे. तुम्ही त्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन या ठिकाणी करतो. आम्ही येणार आहोत, तुम्ही कुटुंबाचा इतिहास एवढं बोलतो. थांबतो. जय लहुजी. साहित्यरत्न रोड ही साहित्याची सुद्धा केली आहे. कसं आहे पिंपरी चिंचवड शहर हे राज्यातलं मोठी शहर आहे आणि या शहरामध्ये गेली 30 वर्षापासून अण्णाभाऊ साठेंचा हा उत्सव होत असताना यावर्षी मात्र 5 दिवसाच्या ऐवजी 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामध्ये आज त्याच्यात अनुषंगाने आज अण्णाभाऊ साठे दौड या दौडीमध्ये सकाळी 5 वाजता ही दौड सुरू होणार आहे आणि दौडीमध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 स्पर्धक भाग घेणार आहे. खऱ्या अर्थानं ह्या जयंतीचं जे पर्व आहे हे प्रबोधन पर्व आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला या संपूर्ण जयंती पर्वाचा उपयोग झालेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. ही विचाराची देवाणघेवाण आहे आणि विचार प्रबोधन पर्व महाराष्ट्रामध्ये फक्त पिंपरी शहरामध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचा हा विस्तार उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायचं की सर्व समाजाला, महाराष्ट्रातल्या सर्व मातृ समाजाच्या प्रबोधनामुळे जागृत झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये याची पुनरावृत्ती होत आहे. अण्णाभाऊंची जयंती, गांधीजींची जयंती पिंपरी चिंचवडचं पाहून ऐकून बदल तरी सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि दुसरा आहे महत्वाचा मुद्दा की संपूर्ण राज्यामध्ये अबकड ही जे वर्गीकरणाची लढाई आपल्या समाजाने सुरू केलेली आहे. खऱ्या अर्थानं आणि उपेक्षित घटकाला सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांचा जो सामाजिक न्याय आहे त्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण जवळ केलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला शिस्त लागावी, वैचारिक शिस्त लागावी. आजच या ठिकाणी लहुजी सैनिक दलाची
स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अण्णाभाऊंना मानवंदना देण्यात आलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 18 तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे होते त्या संदर्भात बंदीकरणाच्या समर्थनार्थ जे मोर्चे निघत आहेत त्याला अनुसरून आम्ही 18 ऑगस्ट रोजी रस्ता साळगाव चिंचवड तहसीलदार कार्यालयाने या ठिकाणी मोर्चाचं भव्य मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण शहरातील माध्यम समाज या मोर्चाला उपस्थित राहणार असून खऱ्या अर्थानं हे अण्णाभाऊंचं हे प्रबोधन पर्व त्याची जी मोर्चाची देणगी असणार आहे असं या ठिकाणी सांगू इच्छितो.